अकाउंटिंग फॉर इनकम्प्लीट रेकॉर्ड म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम हा टॉपिक FY BCom ला 2019 पॅटर्न मध्ये फर्स्ट सेमिस्टरला आहे. फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टच्या अंडर आणि TY BCom ला ऍडव्हान्स अकाउंटिंग या सब्जेक्टच्या अंडर 2013 पॅटर्न मध्ये आहे. तर त्यातला कन्व्हर्शन ऑफ सिंगल एंट्री इंटू डबल एंट्रीचा 5वा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन आज आपण घेणार आहोत. आधी मी प्रॉब्लेम एक्सप्लेन करते, त्यानंतर प्रॉब्लेम वरून किती अकाउंट टाकायचे ते आपण ठरवतो आणि त्यानंतर सोल्युशनला सुरुवात करूया. प्रॉब्लेम पहा. यू आर गिव्हन द बॅलन्स शीट ऑफ फतेचंद गोरे हिम्मतपूर as on 1st April 2018. Then summary of cash transaction for the year 2018-19. आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे फतेचंद गोरेचं. हे ओपनिंगचं बॅलन्स शीट आहे कारण त्याला तारीख आहे 1 एप्रिल 2018. म्हणजे ह्या बॅलन्स शीटला दिलेले सर्व बॅलन्सेस हे ओपनिंगचे आहेत. सगळे ॲसेट्स आणि लायबिलिटीजचे बॅलन्सेस जे आहेत ते कोणते आहेत तर ओपनिंगचे बॅलन्सेस आहेत. आणि कॅशबुक दिलेलं आहे ते मात्र इयर एंडिंगचे, म्हणजे हे सगळे एक्सपेन्सेस आणि इन्कम्स आहेत. ते प्रॉफिट अँड लॉस, ट्रेडिंग किंवा काही ॲसेट्स असतील तर ॲसेट्सला आपण पोस्टिंग करणार आहोत. त्यानंतर काही रिमेनिंग ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत आणि ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. आता ह्याची पोस्टिंग कशी करायची आणि कोणते अकाउंट काढायचे हे कशावरून ठरवायचं त्यासाठी पूर्ण प्रॉब्लेम आपण पाहून घेऊ. बघा, बॅलन्स शीट दिलेला असेल तर कॅपिटल दिलेलं असतं, म्हणजे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढायचं नाही. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स केव्हा काढायचं? ज्यावेळी प्रॉब्लेममध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस असतील तेव्हाच स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढायचं. आता ह्या प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिलेलं आहे म्हणजे कॅपिटलचं बॅलन्स आहे आपल्याकडे, मग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढण्याची गरज नाही. आता डेटर्स अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट, त्यानंतर बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेबल हे काढायचे की नाही काढायचे हे कशावरून ठरवायचे? तर आता आपल्याला या प्रॉब्लेममध्ये ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत सर्वचे, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, त्यानंतर क्रेडिटर्स, बिल्स पेबलचे. मग क्लोजिंग बॅलन्स आहेत का ते आपण चेक करू. क्लोजिंग बॅलन्स कुठे पाहिजे तर जे रिमेनिंग ट्रान्झॅक्शन्स असतील किंवा ॲडजस्टमेंट असतील तिथे आहेत का चेक करू आपण. बघा, हे रिमेनिंग ट्रान्झॅक्शन आहे, यात क्रेडिट सेल आहेत, क्रेडिट परचेसेस आहेत. त्यानंतर बिल्स रिसिवेबल रिसिव्ड आहे, बिल्स पेबल इश्यू आहे, पण कुठेही क्लोजिंग बॅलन्सेस नाही आहेत. म्हणजे डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स नाही, क्रेडिटर्सचा क्लोजिंग बॅलन्स नाही, बिल्स रिसिवेबलचा क्लोजिंग बॅलन्स नाही आणि बिल्स पेबलचा क्लोजिंग बॅलन्स नाही. जर हे क्लोजिंग बॅलन्स नसतील तर आपलं बॅलन्स शीट टॅली होऊ शकत नाही. का तर बॅलन्स शीटला आपल्याला सर्व ॲसेट्स आणि सर्व लायबिलिटीजचे क्लोजिंग बॅलन्सेस पोस्टिंग करायचे असतात. मग क्लोजिंग बॅलन्सेस नसतील तर बॅलन्स शीट आपल्याला तयार करता येणार नाही किंवा तयार जरी केलं तरी ते टॅली होणार नाही. मग एक्स्ट्राचे जे अकाउंट आपल्याला काढायचे आहेत त्या एक्स्ट्राच्या अकाउंटमध्ये 4 अकाउंट येतील: डेटर्स, क्रेडिटर्स, बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेबल. हे एक्स्ट्राचे अकाउंट काय येणार आहेत ते समजलं का? तर बॅलन्स शीटला आपल्याला ॲसेट्स आणि लायबिलिटीजचे ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत, परंतु जे ॲडिशनल इन्फॉर्मेशन किंवा रिमेनिंग ट्रान्झॅक्शन आहेत त्यामध्ये क्लोजिंग बॅलन्सेस जे असतात त्यामध्ये डेटर्स, क्रेडिटर्स, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेबल यांचे क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले नाही. मग ते शोधण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रामध्ये 4 अकाउंट काढावे लागतील: सन्ड्री डेटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि बिल्स रिसिवेबल. बाकीची जी इन्फॉर्मेशन असते क्रेडिट सेल, क्रेडिट परचेसेस, बिल्स रिसिवेबल रिसीव, बिल्स पेबल इश्यू ही दिलेली आहे. त्यामुळे क्लोजिंग बॅलन्स नसल्याने आपल्याला हे 4 एक्स्ट्राचे अकाउंट काढायचे आहेत. आणि नेहमीप्रमाणे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तर काढायचंच आहे. आता प्रॉब्लेम मी एक्सप्लेन करते, तोपर्यंत तुम्ही आखून ठेवा एक्स्ट्राचे अकाउंट. बघा, ह्या ज्या लायबिलिटीज आहेत त्या लायबिलिटीज सर्व बॅलन्स शीटला पोस्टिंग होतील. कॅपिटल इनरला जाईल कारण की त्यावर आपल्याला नेट प्रॉफिट असेल तो ॲड करायचा असेल, ड्रॉइंग्स असतील तर लेस करावे लागतील. त्यानंतर क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल जे आहेत ते ओपनिंग बॅलन्सेस पोस्टिंग नाही करायचे. हे जे 2 ओपनिंग बॅलन्सेस आहेत हे त्यांच्या अकाउंटला जातील. क्रेडिटर्स अकाउंटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बिल्स पेबल अकाउंटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्यानंतर लोन बॅलन्स शीटला जाईल, पण लोनवर एक ॲडजस्टमेंट आहे. बघा, इकडे पेमेंट साईडला लोन पेड आहे, मग जेवढं लोन आहे त्यातलं जितकं पेड झालं असेल ते काय करावं लागेल, मायनस करावं लागेल.
म्हणून बॅलन्स शीटला लोन 30,600 रुपये आपण इनरला दाखवणार आहोत. त्यानंतर जनरल रिझर्व्ह बॅलन्स शीटला पोस्टिंग करायचा, त्यावर एक ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंटमध्ये ट्रान्सफरची हे बघा 10,000 जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर केलेले आहेत, त्यामुळे हे 10,000 रुपये जनरल रिझर्व्हमध्ये काय करावे लागतील, ऍड करावे लागतील. मग जनरल रिझर्व्ह आपण लायबिलिटी साईडला इनरला दाखवणार आहोत. त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस हे ओपनिंगचे आउटस्टँडिंग आहे, क्लोजिंगचे आउटस्टँडिंग ऍड करतो आपण, मग ओपनिंगचे आउटस्टँडिंग काय करावे लागतील, लेस करावे लागतील. याचा पण इफेक्ट बॅलन्स शीटला द्यायचा नाही. ओपनिंग बॅलन्सेस जे आहेत त्यामधून क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस यांचा इफेक्ट बॅलन्स शीटला जाणार नाही, कारण की क्रेडिटर्सचा क्लोजिंग बॅलन्स शीटला जातो, बिल्स पेएबलचा पण क्लोजिंग बॅलन्स शीटला जातो, आणि आउटस्टँडिंग वेजेस क्लोजिंगचे असतील तर बॅलन्स शीटला जाता. हे ओपनिंगचे आहेत, त्यामुळे वेजेस मधून काय करावे लागतील, लेस करावे लागतील. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट हा ओपनिंग बॅलन्स आहे. जर क्लोजिंगला कॅशबुकला जर बँक ओव्हरड्राफ्ट असेल तर बॅलन्स शीटला जाईल, परंतु कॅशबुकचा जर क्लोजिंग बॅलन्स आपण पाहिला तर कॅश आहे आणि बँक आहे, म्हणजे ओव्हरड्राफ्ट नाहीये, त्यामुळे बँक ओव्हरड्राफ्टची पण पोस्टिंग करायची नाही. बँक ओव्हरड्राफ्ट पोस्टिंगला जाणार नाही, कारण की तो ओपनिंग बॅलन्स आहे. कॅशचा आणि बँकेचा आपण क्लोजिंग बॅलन्स घेत असतो. क्लोजिंग बॅलन्स आपल्याला कॅशबुकला दिलेला आहे इथे, त्यामुळे ज्या लायबिलिटी साईड आहे त्यातले क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि ओव्हरड्राफ्ट हे 4 आयटम बॅलन्स शीटला जाणार नाही. कोणते जातील, फक्त कॅपिटल, लोन आणि जनरल रिझर्व्ह. आता ऍसेट साईड पहा. ऍसेट साईडला लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, पेटेंट, फिक्स्चर ह्या ऍसेट्स आहेत, यांचे ओपनिंग बॅलन्सेस बॅलन्स शीटला जातील. त्यावर जर डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट असेल तर ती आपल्याला करावी लागेल, किंवा काही वेळेला कॅशबुकला नवीन ऍसेट खरेदी केली किंवा काही ऍसेट सेल केली अशी नावं येतात, ते चेक करून घ्यायचे. बघा, रिसिप्ट साईडला कोणत्याही ऍसेटचं नाव नाहीये, पेमेंट साईडला जे नाव आहे ते इन्व्हेस्टमेंट आहे, वरती इन्व्हेस्टमेंट नव्हती, जर असती तर ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आपल्याला त्यामध्ये इन्क्लूड करून घ्यावी लागली असते. बाकी लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, पेटेंट आणि फिक्स्चर या 4 नावांपैकी कोणतंही नाव कॅशबुकला नाहीये, त्यामुळे कॅशबुकचा इफेक्ट ह्या असेटवर होणार नाही. ऍडजस्टमेंटमध्ये मात्र डेप्रिसिएशनची जर ऍडजस्टमेंट असेल तर त्या दाखवाव्या लागतील. बघा, मशिनरीवर डेप्रिसिएशन आहे, बिल्डिंगवर आहे, पेटेंट आणि फिक्स्चरवर पण आहे, त्यामुळे 4ही ऍसेट आपण इनरला घेऊन त्यातून डेप्रिसिएशन वजा करू. त्यानंतर स्टॉक हा ओपनिंगचा बॅलन्स आहे, हा ट्रेडिंग अकाउंटला जाईल, बॅलन्स शीटला जाणार नाही. डेटर्स, बिल्स रिसिवेबल हे दोन्ही ओपनिंगचे बॅलन्सेस डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंटला जातील, बॅलन्स शीटला जाणार नाही. आणि कॅशचा देखील ओपनिंग बॅलन्स शीटला जाणार नाही, कारण की कॅश आणि बँकेचा बॅलन्स आपण क्लोजिंगचा जो कॅशबुकच्या क्रेडिट साईडला दिलेला आहे पेमेंट साईडला, तो दाखवणार आहोत बॅलन्स शीटला, हा दाखवायचा नाही. ऍसेट साईडचे डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश इन हँड आणि स्टॉक हे 4ही बॅलन्सेस बॅलन्स शीटला घ्यायचे नाही. स्टॉक ट्रेडिंगला जाईल डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक म्हणून, आणि डेटर्स आणि बिल्स रिसिवेबलचे जे ओपनिंग बॅलन्सेस आहेत ते त्या अकाउंटच्या डेबिटला दाखवायचे. आता कॅशबुक बघा, कॅशबुकचा ओपनिंग बॅलन्स कुठेही जाणार नाही. डेटर्स, बिल्स रिसिवेबल यांचे जे पोस्टिंग आहेत ते डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट, बिल्स रिसिवेबलचा बाय बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट म्हणून दाखवायचं आहे. त्यानंतर कॅपिटल दिलेलं आहे, कॅपिटल ॲडिशनल कॅपिटल आहे, त्यामुळे कॅपिटलमध्ये कॅपिटल काय करायचं, ॲडिशन किंवा ॲडिशनल कॅपिटल म्हणून ॲड करायचं आहे. 15,000 रुपये, आधीचं कॅपिटल 1,20,600 आहे, त्यामध्ये कॅपिटलचा हा जो ॲडिशनल कॅपिटल आहे 15,000 रुपये ते ॲड करूया. त्यानंतर सेल्स आहेत, कॅश सेल्स, ते ट्रेडिंगच्या क्रेडिटला दाखवावे लागतील. कमिशन आणि रेंट हे दोन्ही इन्कम्स आहेत, कॅशबुकच्या डेबिटला आहे म्हणजे इन्कम्स आहेत, ते प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला दाखवायचे. आता पेमेंट साईड पहा. पेमेंट साईडला हा जो ओव्हरड्राफ्ट आहे हा ओपनिंग बॅलन्स आहे, त्यामुळे त्याचा इफेक्ट जाणार नाही. वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला येतील आणि त्यातून आउटस्टँडिंगचा जो ओपनिंग आहे वेजेस आउटस्टँडिंग ते मायनस होतील. लोन पेड, लोन आपण लायबिलिटी साईडला दाखवणार आहोत, त्यातून जेवढं पेड झालेलं आहे ते मायनस करायचं आहे. क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल या दोन्ही अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट म्हणून हे अमाऊंट येतील.
सॅलरीज, सन्ड्री एक्सपेन्सेस, इंटरेस्ट ऑन लोन हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार आहोत आपण. ड्रॉइंग्स कॅपिटलमधून लेस होतील. त्यानंतर इंटरेस्ट काढावं लागेल इन्व्हेस्टमेंटवर. आपल्याला माहिती आहे, आपण 12वीला फायनल अकाउंट शिकताना पाहिलेले, जर कंसामध्ये तारीख आली आणि एखाद्या लोनला किंवा इन्व्हेस्टमेंटला पर्सेंटेज आले तर सेल्फ ॲडजस्टमेंट असते, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागतं. मग 6% इन्व्हेस्टमेंट खरेदी केलेली आहे 1 ऑक्टोबर 2018ला आणि आपलं क्लोजिंग डेट आहे 31 मार्च 2019. म्हणजे 6 महिन्यांचं व्याज आपल्याला काढावं लागेल 8,000वर 6%. ही सेल्फ ॲडजस्टमेंट आहे. ते व्याज आउटस्टँडिंग म्हणून आपण ॲसेटला दाखवणार आहोत आणि इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला दाखवायचे. इन्व्हेस्टमेंट आपली ॲसेट आहे, मग 8,000चा इफेक्ट बॅलन्स शीटला ॲसेटला जाईल आणि त्यावर एक सेल्फ ॲडजस्टमेंट असणार आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटची. 6 महिन्यांचं व्याज 6%ने कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यानंतर कॅश आणि बँकेचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे, हा आपण बॅलन्स शीटला ॲसेट साईडला दाखवूया. आता रिमेनिंग ट्रान्झॅक्शन. रिमेनिंग ट्रान्झॅक्शनमध्ये क्रेडिट सेल, क्रेडिट पर्चेसेस आहेत. ट्रेडिंगच्या डेबिटला पर्चेसेस येतील, ट्रेडिंगच्या क्रेडिटला क्रेडिट सेल जातील. आणि सेकंड इफेक्ट त्यांचा, क्रेडिट सेल डेटर्स अकाउंटच्या डेबिटला जातील आणि क्रेडिट पर्चेसेस क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातील. बिल्स रिसिवेबल रिसिव्ह, बिल्स रिसिवेबल मिळाले म्हणजे तेवढ्याने डेटर्स काय होतात, कमी होतात. म्हणून डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक इफेक्ट येईल आणि रिसिवेबल तेवढ्याने वाढतील म्हणून रिसिवेबल अकाउंटच्या डेबिट साईडला दुसरा इफेक्ट येईल. बिल्स रिसिवेबल रिसिव्हचे 2 इफेक्ट कशा पद्धतीने असणार आहेत, तर एक इफेक्ट डेटर्स कमी होतील म्हणून डेटर्सच्या क्रेडिटला जाईल आणि दुसरा इफेक्ट आपल्याला रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला दाखवायचा आहे. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक आहे, हा बॅलन्स शीटला येईल आणि ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट क्रेडिट साईडला येईल बाय क्लोजिंग स्टॉक म्हणून. डिस्काउंट टू कस्टमर म्हणजे डिस्काउंट अलाउड असतो, त्याचा एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवायचा आणि दुसरा इफेक्ट तेवढ्याने डेटर्स कमी होतात म्हणून डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचा. त्यानंतर डिस्काउंट फ्रॉम सप्लायर म्हणजे डिस्काउंट रिसिव्ह आहे, इन्कम आहे आपला म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला दाखवायचा आणि क्रेडिटर्स तेवढ्याने कमी होतील म्हणून क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचा. बिल्स पेएबल इश्यू केले म्हणजे दिले, तेवढ्याने क्रेडिटर्स कमी होतात, क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचा आणि पेएबल वाढतात म्हणून पेएबलच्या क्रेडिट साईडला इफेक्ट द्यायचा. त्यानंतर बिल्स रिसिवेबल डिसऑनर अनादर झाला, जर बिल्स रिसिवेबल इश्यू झाले तर त्याचा इफेक्ट जो आहे तो कुठे येतो, तर क्रेडिटला येतो डेटर्सच्या. मग आता डिसऑनर झाला, अनादर झाला म्हणजे कुठल्या साईडला इफेक्ट येईल, डेबिट साईडला येईल. मग डेटर्सच्या डेबिटला आणि रिसिवेबल कमी होतील म्हणून रिसिवेबलच्या क्रेडिट साईडला इफेक्ट द्यायचा. पुढच्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या तुमच्या ओळखीच्या आहेत, RDD, पण ती दोन्हींवर काढायची, डेटर्सवर आणि रिसिवेबलवर. लेस करून सेकंड इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला देऊ. डेप्रिसिएशन त्या ॲसेटमधून मायनस करून आपण त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला देऊ. आउटस्टँडिंग वेजेस ॲड होतील वेजेसमध्ये, सेकंड इफेक्ट लायबिलिटीला जाईल. आउटस्टँडिंग सॅलरी आहे, सॅलरी आपण सॅलरीमध्ये ॲड करू आउटस्टँडिंग, सेकंड इफेक्ट लायबिलिटीला देऊ. त्यानंतर ट्रान्सफर आहेत 10,000 रुपये जनरल रिझर्वला, जनरल रिझर्वमध्ये ॲड करू आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला देऊ. आता आपण प्रॉब्लेम जे सोडवतो ते एक एक अकाउंट कंप्लीट करतो. म्हणजे एक्स्ट्राचे अकाउंट आहेत 4, ते आधी आपण कंप्लीट करणार आहोत. त्यातलं पहिलं अकाउंट घ्या, सन्ड्री डेटर्स अकाउंट. पहिलं अकाउंट घ्या, सन्ड्री डेटर्स अकाउंट. वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ फतेचंद गोरे सन्ड्री डेटर्स अकाउंट. 4 कॉलम करा, पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज. बघा, जे डेटर्स अकाउंटला पोस्टिंग येतात त्यामध्ये डेबिटला जो ओपनिंग बॅलन्स आहे तो दाखवायचा आहे. त्यानंतर डेबिट साईडला क्रेडिट सेल्स येतील आणि डेबिट साईडला बिल्स रिसिवेबल डिसऑनरचे इफेक्ट येईल. क्रेडिट साईडला कॅश, त्यानंतर बिल्स रिसिवेबल इश्यू झालेले आहेत त्याचा इफेक्ट येईल. डिस्काउंट अलाउड, अलाउन्सेस, बॅड डेट वगैरे असतील तर त्यांचा इफेक्ट येईल आणि क्लोजिंग बॅलन्स येईल. त्यापैकी जे काही प्रॉब्लेममध्ये आहे त्यानुसार आपण पोस्टिंग करून घेऊ. फर्स्ट जो ओपनिंग बॅलन्स आहे तो घ्या, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. जो प्रॉब्लेममध्ये आपल्याला
ॲसेट साईडला दिलेला आहे डेटर्सचं ओपनिंग बॅलन्स बघा, डेटर्स 49,400 रुपये. त्यानंतर इकडे कॅशबुकला 2 डेटर्स आहेत, हे आपण बाय कॅश म्हणून दाखवणार आहोत 45,980 रुपये. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये या, इथे क्रेडिट सेल्स आहेत 76,000, ते डेटर्सच्या डेबिटला दाखवणार आहोत. बिल्स रिसिवेबल रिसीव आहेत, ते डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला दाखवणार आहोत 21,400. डिस्काउंट टू कस्टमर म्हणजे डिस्काउंट अलाउड आहे, तो पण आपण डेटर्सच्या क्रेडिट साईडला दाखवणार आहोत 1,020 रुपये. आणि बिल्स रिसिवेबल डिसऑनर आहे, ते आपण डेटर्सच्या डेबिट साईडला दाखवणार आहोत बिल्स रिसिवेबल डिसऑनर म्हणून. एवढे इफेक्ट आपण डेटर्स अकाउंटला घेत आहोत. फर्स्ट डेटर्स अकाउंट आपण कंप्लीट करूया. डेबिट साईडला घ्या टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, जो बॅलन्स शीटला ॲसेट साईडला दिलेला होता 49,400 रुपये. त्यानंतर टू क्रेडिट सेल्स 76,000 रुपये, जे रिमेनिंग ट्रान्झॅक्शनमध्ये दिलेले होते. त्यानंतर क्रेडिट साईडला बाय कॅश, कॅशबुकच्या डेबिटला टू डेटर्स म्हणून इफेक्ट आहे 45,980 रुपये. बाय बिल्स रिसिवेबल रिमेनिंग ट्रान्झॅक्शनमध्ये दिलेले बिल्स रिसिवेबल रिसीव, त्याचा इफेक्ट देतोय आपण 21,400 रुपये. त्यानंतर बिल्स रिसिवेबल डिसऑनर झालेले, त्याचा इफेक्ट डेबिटला द्या टू बिल्स रिसिवेबल कंसात डिसऑनर अमाऊंटमध्ये 3,000 रुपये. क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट टू कस्टमर किंवा डिस्काउंट अलाउड लिहिलं तरी चालेल 1,020 रुपये. 1,020 रुपये. आता बॅलन्स काढा. बॅलन्स काही क्लोजिंगचा आपल्याला दिलेला नाहीये, तो शोधण्यासाठीच आपण डेटर्स अकाउंट काढले. मग डेटर्स अकाउंटच्या डेबिटची टोटल करा, ती येते आहे 1,28,400 रुपये. ती पेमेंट क्रेडिट साईडला मांडा 1,28,400 रुपये. त्यातून क्रेडिटची टोटल मायनस करा आणि बॅलन्सिंग फिगर येईल बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 60,000. हा डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे, कंसात लिहून ठेवा बॅलन्सिंग फिगर. डेटर्स अकाउंट आपलं कंप्लीट झालं. डेटर्स अकाउंटमधून आपण डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स शोधलेला आहे. आता बिल्स रिसिवेबल अकाउंट टाका. बिल्स रिसिवेबल अकाउंटला आपण बिल्स रिसिवेबलचा ओपनिंग बॅलन्स घेणार आहोत. त्यानंतर हे जे बिल्स रिसिवेबल रिसीव झाले त्याचा इफेक्ट येईल, बिल्स रिसिवेबल डिसऑनर झाले त्याचा इफेक्ट येईल, आणि कॅशबुकला जे बिल्स रिसिवेबल म्हणून दाखवले डेबिट साईडला त्याचा इफेक्ट येईल. बघा, ओपनिंग बॅलन्स 14,600 रुपये बिल्स रिसिवेबलचा. त्यानंतर कॅशबुकच्या डेबिटला बिल्स रिसिवेबल आहेत 11,400, त्याचे इफेक्ट बाय कॅश म्हणून येईल. आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये 2 बिल्स रिसिवेबल आहेत, एक रिसीव आहे आणि एक डिसऑनर आहे. या दोन्हींचा इफेक्ट रिसिवेबल अकाउंटला येईल. मग पुढचा अकाउंट घ्या बिल्स रिसिवेबल अकाउंट, त्याच्या डेबिटला घ्या टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 14,600 रुपये. टू सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल रिसीवचा इफेक्ट आहे, डबल इफेक्ट असतो डेटर्सच्या क्रेडिटला आणि रिसिवेबलच्या डेबिटला. म्हणून डेटर्सच्या क्रेडिटला आपण लिहिलं बाय बिल्स रिसिवेबल, रिसिवेबलच्या डेबिटला लिहायचं टू सन्ड्री डेटर्स, कारण आपण त्या अकाउंटला त्याच अकाउंटचं नाव टाकत नाही, म्हणून इथे आपण लिहिलं टू सन्ड्री डेटर्स. त्यानंतर क्रेडिट साईडला घ्या बाय कॅश, कॅशबुकचा इफेक्ट आहे हा 11,400 रुपयाचा. कॅशबुकच्या डेबिट साईडला टू बिल्स रिसिवेबल म्हणून लिहिलेलं होतं, रिसिवेबलच्या क्रेडिटला लिहायचं बाय कॅश. त्यानंतर बिल्स रिसिवेबल डिसऑनर झालेले, त्याचा इफेक्ट घ्या बाय सन्ड्री डेटर्स, कंसात बिल्स रिसिवेबल डिसऑनर, कंसात जे लिहिले ते आपल्याला समजावं म्हणून लिहिलेलं आहे, ते नाही लिहिलं तरी चालू शकतं 3,000 रुपये. याचा एक इफेक्ट आपण डेटर्सच्या डेबिटला दिलेला आहे, म्हणून दुसरा इफेक्ट रिसिवेबलच्या क्रेडिटला लिहिला बाय सन्ड्री डेटर्स. आता अकाउंट क्लोज करा. अकाउंट क्लोज करा. अकाउंट क्लोज करा आणि बॅलन्स काढा. अकाउंट क्लोज करून बॅलन्स काढा.
डेबिटची टोटल मोठी येते 36,000 रुपये, क्रेडिटला मांडा 36,000 रुपये, त्यातून क्रेडिट मायनस करून बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 21,600, कंसात लिहा बॅलन्सिंग फिगर, कंसात लिहा बॅलन्सिंग फिगर. आधी आपण सन्ड्री डेटर्स अकाउंट काढलं, सन्ड्री डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स शोधलाय. सन्ड्री डेटर्स अकाउंटमध्ये हे जे इफेक्ट होते बिल्स रिसिवेबल 21,400 आणि इथे बिल्स रिसिवेबल डिसऑनरचा 3,000 रुपयाचा, याचे रिव्हर्स इफेक्ट बिल्स रिसिवेबल अकाउंटला गेलेले आहेत. इथे बघा डिसऑनरचा तिकडे डेबिटला होता, इकडे क्रेडिटला आला. त्यानंतर हा बिल्स रिसिवेबलचा तिकडे क्रेडिटला होता, इकडे डेबिटला आला. त्यानंतर आपण क्लोजिंग बॅलन्स शोधला, तो आला 21,600 रुपये. आता सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट आखा. सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंटला सन्ड्री क्रेडिटर्सशी रिलेटेड जे आयटम आहेत त्यांचा इफेक्ट जाईल. त्यामध्ये लायबिलिटी साईडला ओपनिंग बॅलन्स आहे क्रेडिटर्सचा 69,800 रुपये, तो क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचा, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्यानंतर कॅशबुकला बाय क्रेडिटर्स म्हणून 41,000 रुपये आहेत, ते क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला घ्यायचे टू कॅश अकाउंट. त्यानंतर रिमेनिंग ट्रान्झॅक्शनमध्ये क्रेडिट परचेसेस आहेत 70,000 रुपये, ते घ्यायचे क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्रेडिट परचेसेस म्हणून 70,000 रुपये. त्यानंतर बिल्स पेएबल इश्यू झालेले आहेत, त्याचा पण इफेक्ट क्रेडिटर्स अकाउंटला येईल, क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला येईल, कारण बिल्स पेएबल दिले म्हणजे क्रेडिटर्स कमी होतात म्हणून डेबिटला येईल 19,400 टू बिल्स पेएबल म्हणून. त्यानंतर डिस्काउंट फ्रॉम सप्लायर म्हणजेच डिस्काउंट रिसीव्ह आहे, त्याचा देखील इफेक्ट क्रेडिटर्स अकाउंटला येईल, कारण तेवढ्याने क्रेडिटर्स कमी होतील म्हणून क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला त्याचा इफेक्ट येईल. आता क्रेडिटर्स अकाउंट तयार करा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 69,400 रुपये, बाय क्रेडिट परचेसेस 70,000, डेबिट साईडला टू कॅश अकाउंट 41,000, टू बिल्स पेएबल अकाउंट 19,400, टू डिस्काउंट रिसीव्ह 740. डेबिटची बेरीज करा, क्रेडिटची बेरीज करा, दोन्हींपैकी क्रेडिट साईडची बेरीज मोठी येते, ती डेबिटला मांडा 1,39,800 रुपये, त्यातून डेबिट मायनस करा, बॅलन्सिंग फिगर येईल, ती आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन 78,660 रुपये, कंसात लिहा बॅलन्सिंग फिगर, कंसात बॅलन्सिंग फिगर. आपण अगोदर डेटर्स अकाउंट तयार केलं, त्यानंतर बिल्स रिसिवेबल अकाउंट तयार केलं, त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट तयार केलं. आता बिल्स पेएबल अकाउंट घ्या. पेएबल अकाउंटला क्रेडिट साईडला ओपनिंग बॅलन्स द्या, जो आपल्याला बॅलन्स शीटला दिलेला आहे, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 29,000 रुपये. डेबिट साईडला जो कॅशचा इफेक्ट आहे तो येईल आणि रिमेनिंग ट्रान्झॅक्शनमध्ये बिल्स पेएबल इश्यू सांगितलेत, त्याचा पण इफेक्ट पेएबल अकाउंटला येईल. क्रेडिट साईडला बाय सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट 19,400 रुपये, डेबिटला कॅशबुकचा इफेक्ट टू कॅश अकाउंट 21,800 रुपये आणि बॅलन्सिंग फिगर काढा, तो बिल्स पेएबलचा क्लोजिंग बॅलन्स असेल. क्रेडिटची टोटल केली 48,400, डेबिटला मांडली 48,400 आणि त्यातून 21,800 मायनस केले, मायनस करून बॅलन्सिंग फिगर काढली 26,600 रुपये. ॲडिशनमध्ये आपण किती अकाउंट काढलेले आहेत? 4 अकाउंट काढलेले आहेत, ते पुन्हा एकदा पाहून घ्या. पेएबल अकाउंटला जे इफेक्ट दिलेले आहेत आपण ते प्रॉब्लेममधून, इथे बघा पेएबलचा ओपनिंग बॅलन्स होता, त्यानंतर कॅशबुकला बिल्स पेएबल 21,800 होते, याचा इफेक्ट दिला आणि रिमेनिंग ट्रान्झॅक्शनमधून बिल्स पेएबल इश्यू जे होते 19,400 त्याचा इफेक्ट दिला आणि बॅलन्सिंग फिगर आपण काढलेली आहे. हे आपलं डेटर्स अकाउंट, यामधून आपण डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स शोधलेला आहे. त्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट, बिल्स रिसिवेबल मधून पण क्लोजिंग बॅलन्स शोधलाय. हे सर्व क्लोजिंग बॅलन्स शीटला जाणार आहेत. त्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट मधून पण क्लोजिंग बॅलन्स शोधला. त्यानंतर बिल्स पेएबल अकाउंट मधून पण क्लोजिंग बॅलन्स शोधलं. चारही अकाउंटचे क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट झालेले आहेत.
आता नेहमीप्रमाणे आपलं ट्रेडिंग अकाउंट घ्या, वरती नाव द्या ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. ट्रेडिंग अकाउंट आपण पूर्ण तयार करून घेणार, ग्रॉस प्रॉफिट घेणार, त्यानंतर नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आणि त्यानंतर बॅलन्स शीट तयार करणार. मग ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड ज्या पोस्टिंग आहेत त्यात सर्वात अगोदर ओपनिंग स्टॉक घेतला जातो. हा ओपनिंग स्टॉक प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटला दिलेला आहे स्टॉक म्हणून. स्टॉक बघा किती आहे, व्हॅल्यू त्याची 44,600 रुपये. त्यानंतर ट्रेडिंगशी रिलेटेड जे आयटम आहेत ते ओपनिंग बॅलन्सेसमध्ये आउटस्टँडिंग वेजेस आहेत. आउटस्टँडिंग वेजेस ओपनिंगचा जो बॅलन्स असतो तो मायनस होतो आणि क्लोजिंगचा जो बॅलन्स आहे तो प्लस होतो. म्हणून हा जो ओपनिंगचा बॅलन्स आहे तो मायनस करायचा वेजेसमधून. वेजेस आपल्याला कुठे दिलेले आहेत तर कॅशबुकला दिलेले आहेत 15,280 रुपये. त्यातून ओपनिंगचे आउटस्टँडिंग लेस होतील, ॲडजस्टमेंटमध्ये पण आउटस्टँडिंग आहे ते ॲड होतील. त्यानंतर कॅशबुकला ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड जे आयटम आहेत त्याची पोस्टिंग फक्त वेजेस आहेत, बाकी कुठलाही आयटम नाही आहे. ॲडजस्टमेंटमध्ये आणि ॲडिशनल किंवा रिमेनिंग ट्रान्झॅक्शनमध्ये चेक करा. रिमेनिंग ट्रान्झॅक्शनमध्ये नाही आहे, फक्त क्लोजिंग स्टॉक आहे. आणि ॲडजस्टमेंटमध्ये आउटस्टँडिंग वेजेसचे ॲडजस्टमेंट आहे. क्रेडिट परचेसेस, कॅश परचेसेस हे येतीलच, सेल्स पण येतील, क्रेडिट सेल्स आणि कॅश सेल्स. मग ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करून घेऊया. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्या टू ओपनिंग स्टॉक 44,600 रुपये. त्यानंतर टू परचेसेस डॅश करून कॅश आणि क्रेडिट. कॅश परचेसेस नाहीये, नील करा किंवा डॅश करा. क्रेडिट परचेसेस ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेले आहेत 70,000 रुपये. आउटरला बेरीज येईल 70,000 रुपये. त्यानंतर टू वेजेस 15,280 इनर कॉलमला घ्या. त्यातून ओपनिंगचे आउटस्टँडिंग लेस करा, तारीख टाकली तरी चालेल किंवा ओपनिंग शब्द लिहिला तरी चालेल, 2,680 रुपये. आणि क्लोजिंगचे आउटस्टँडिंग ॲड करा 1,820 रुपये. आधी बेरीज करून वजाबाकी करून घेतली, नंतर बेरीज केलेली आहे. 15,280 मधून 2,680 वजा केले, 12,600 आले. त्यानंतर त्यामध्ये आउटस्टँडिंग ॲड केले क्लोजिंगचे 1,820 रुपये. आउटरला आले 14,420 रुपये. क्रेडिट साईडला घ्या, बाय सेल्स कॅश आणि क्रेडिट दोन्ही आहेत. कॅश सेल्स आहेत, कॅशबुकच्या डेबिटला दिलेले 35,820 रुपये आणि क्रेडिट सेल्स आपल्याला रिमेनिंग ट्रान्झॅक्शनमध्ये दिलेले होते 76,000 रुपये. दोन्हींची बेरीज करून आउटरला 1,11,820 रुपये. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक घ्या जो आपल्याला रिमेनिंग ट्रान्झॅक्शनमध्ये दिलेला होता 59,000 रुपये. क्रेडिट साईडची टोटल करा 1,70,820 रुपये. डेबिटला मांडा 1,70,820 रुपये. लेस करून ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करा, तो येतोय 41,800 रुपये. प्रॉब्लेममध्ये दिलेले ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड जे आयटम होते ते आपण पोस्टिंग केले आणि ग्रॉस प्रॉफिट शोधलेला आहे. ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे 41,800 रुपये. आता पुढचं अकाउंट घ्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. 4 कॉलम करा, पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेड जे आयटम आहेत त्यांची पोस्टिंग आपण घेणार आहोत. त्यासाठी प्रॉब्लेम पहा. आता ॲसेट्स आणि लायबिलिटीजचे जे ओपनिंग क्लोजिंग बॅलन्सेस आहेत त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉसशी रिलेटेड कुठलाही आउटस्टँडिंग प्रीपेड वगैरे नाही आहे. मग कॅशबुककडे या. कॅशबुकच्या क्रेडिट साईडला पहा, म्हणजे डेबिट साईडला कमिशन आणि रेंट हे जे दोन आयटम आहेत ते कॅशबुक ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग होतील. त्याचप्रमाणे आत्ता जो आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला आहे तो ग्रॉस प्रॉफिट देखील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग होईल. पेमेंट साईडमधून सॅलरीज, सन्ड्री एक्सपेन्सेस, इंटरेस्ट ऑन लोन हे आयटम प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पोस्टिंग होतील. त्यानंतर
इन्व्हेस्टमेंटवर व्याज कॅल्क्युलेट करायचे, इंटरेस्ट सेल्फ ॲडजस्टमेंट आहे कारण पर्सेंटेज आहेत आणि तारीख दिलेली. मग आपण 1 ऑक्टोबर पासून 31 मार्च पर्यंत 6 महिने होतात. 8,000वर 6% 6 महिन्यांचे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आहोत. ते इंटरेस्ट जे आहे ते त्याचा देखील इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट साईडला दाखवायचा आहे कारण तो आपला इन्कम आहे. त्यानंतर रिमेनिंग ट्रान्झॅक्शन्स जे आहेत ते रिमेनिंग ट्रान्झॅक्शन्स पहा. रिमेनिंग ट्रान्झॅक्शन मध्ये डिस्काउंट टू कस्टमर, डेबिटला येईल डिस्काउंट अलाउड. त्यानंतर डिस्काउंट फ्रॉम सप्लायर, डिस्काउंट रिसीव आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला येईल. ॲडजस्टमेंट मधून आरडीडी आहे. आरडीडी आपल्याला डेटर्सवर 5% काढायची आहे आणि बिल्स रिसिवेबलवर पण 5% काढायची आहे. डेप्रिसिएशन मशिनरीवर 5%, लँड अँड बिल्डिंगवर 2.5%, पेटेंट आणि फिक्स्चर या दोन्हींवर अनुक्रमे 10%. त्यानंतर सॅलरी आउटस्टँडिंग आहे. सॅलरीमध्ये आउटस्टँडिंग आपण ॲड करणार आहोत आणि जनरल रिझर्व्हला 10,000 रुपये ट्रान्सफर केलेत त्याचा देखील एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येईल. मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट क्रेडिट साईडचे जे पोस्टिंग आहेत त्या कंप्लीट करू आपण. आधी ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन करून घ्या. 41,800 रुपये. त्यानंतर बाय कमिशन 5,000 रुपये. बाय डिस्काउंट रिसिव्ड 740 रुपये. बाय रेंट 22,000 रुपये. आणि ॲडजस्टमेंट मधून इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, 6% कॅल्क्युलेट करायचं आहे 8,000वर 6 महिन्यांसाठी. ते येते 240 रुपये. 240 रुपये. क्रेडिट साईड आपण कंप्लीट केली. आता डेबिट साईड. डेबिट साईडला घ्या. टू सॅलरीज इनर कॉलमला 23,400 रुपये. ॲड आउटस्टँडिंग 1,080 रुपये. आउटरला 24,480 रुपये. टू सन्ड्री एक्सपेन्सेस 1,460 रुपये. टू इंटरेस्ट ऑन लोन 2,000 रुपये. टू डिस्काउंट टू कस्टमर किंवा डिस्काउंट अलाउड 1,020 रुपये. टू आरडीडी, आरडीडी डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स आपण फाइंड आउट केलेला आहे, तो आहे 60,000 रुपये. 60,000वर 5% कॅल्क्युलेट करा, ती येते 3,000 रुपये. त्यानंतर बिल्स रिसिवेबल जे आहेत त्याचा देखील क्लोजिंग बॅलन्स आपण फाइंड आउट केलेला आहे. बिल्स रिसिवेबलचा क्लोजिंग बॅलन्स आहे 21,600 रुपये. त्यावर 5% काढायची, पण त्याला आरडीडी न म्हणता प्रोव्हिजन म्हणूया. टू प्रोव्हिजन ऑन बिल्स रिसिवेबल 21,600 वर 5% 1,080 रुपये. त्यानंतर टू डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशनसाठी प्रॉब्लेम मधल्या ॲसेट्सची किमती पहा, त्यावर डेप्रिसिएशन काढायचे. मशिनरीवर काढायचे. त्यानंतर पेटेंटवर 10%, फिक्स्चरवर 10% आणि लँड अँड बिल्डिंगवर. 4 ॲसेट्स आहेत. 4 ॲसेटच्या डेप्रिसिएशनचा इफेक्ट घ्या. टू डेप्रिसिएशन डॅश करून मशिनरी इनर कॉलमला 2,500 रुपये. मशिनरीवर 5% सांगितलेलं होतं, 2,500 रुपये. त्यानंतर लँड अँड बिल्डिंगवर 2.5% सांगितलेलं आहे. लँड अँड बिल्डिंग 80,000 होती, त्यावर 2.5% 2,000 रुपये. पेटेंट 20,000 आहे, त्यावर 10% सांगितलेलं आहे, 2,000 रुपये. आणि फिक्स्चर 15,000 आहे, त्यावर पण 10% म्हणजे 1,500 रुपये. 4 इंची टोटल करून आउटरला 8,000 रुपये दाखवा. आणि लास्ट आयटम ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह 10,000 10,000 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या पोस्टिंग इथे कंप्लीट झालेले आहे. आता नेट प्रॉफिट शोधू. आपण आधी क्रेडिट साईडचे आयटम पोस्टिंग केले, ग्रॉस प्रॉफिट, कमिशन, डिस्काउंट रिसिव्ह, रेंट आणि एक सेल्फ ॲडजस्टमेंट होती आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटची.
6% व्याज काढले आपण इन्व्हेस्टमेंटच्या किमतीवर 6 महिन्यांसाठी, ते आलं 240 रुपये. त्यानंतर डेबिट साईडच्या पोस्टिंग कंप्लीट केल्या. आता क्रेडिटची टोटल करा, डेबिटला मांडा आणि नेट प्रॉफिट काढा. क्रेडिटची टोटल येते 69,780 रुपये, डेबिटला मांडा 69,780 रुपये. त्यातून डेबिट मायनस करून नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करा, तो येतोय 18,740 रुपये. 18,740 रुपये. इथे आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंप्लीट झालेला आहे. आता बॅलन्स शीट तयार करू. बॅलन्स शीटकडे या सर्वांनी. बॅलन्स शीटला तारीख टाका. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड असे दोन बाजू आहेत. आधी आपण लायबिलिटी साईड कंप्लीट करूया. त्यासाठी प्रॉब्लेममध्ये दिलेला कॅपिटलचा बॅलन्स घ्या 1,20,600. त्यामध्ये ॲडिशनल कॅपिटल 15,000 जे कॅशबुकला दिलेलं आहे ते ॲड करणार आहोत. ड्रॉइंग्स 8,940 रुपये कॅशबुकला दिलेले लेस करणार आहोत. आणि जो नेट प्रॉफिट आपण आता जस्ट शोधलेला आहे तो ॲड करायचा आहे. कॅपिटल इनर कॉलमला घ्या 1,20,600 रुपये. ॲडिशन्स 15,000 रुपये ॲड करून त्यानंतर नेट प्रॉफिट ॲड करा, जो आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेला आहे 18,740 रुपये. तिन्हींची बेरीज करा 1,54,340 रुपये. लेस ड्रॉइंग्स 8,940 रुपये. लेस करून आउटरला 1,45,400 रुपये. त्यानंतर लोन इनर कॉलमला घ्या 30,600 रुपये. त्यातून कॅशबुकच्या पेमेंट साईडला जे लेस पेड दिलेले लोन पेड ते लेस करा 10,600 रुपये. आउटरला 20,000 20,000. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्सचा क्लोजिंग बॅलन्स आपण शोधलेला आहे, तो दाखवा 78,660 रुपये. आणि बिल्स पेएबलचा पण क्लोजिंग बॅलन्स आपण शोधलेला आहे, तो दाखवा 26,600 रुपये. आउटस्टँडिंग सॅलरी आणि आउटस्टँडिंग वेजेस असे दोन आयटम होते ॲडजस्टमेंटमध्ये. त्याचा इफेक्ट देखील लायबिलिटी साईडला येईल. क्लोजिंग बॅलन्सेस असतील तर त्यांचा इफेक्ट लायबिलिटीला येतो. त्यामुळे आउटस्टँडिंग वेजेस 1,080 रुपये, 1,080 रुपये. आणि आउटस्टँडिंग सॅलरी पण तुम्ही दाखवा. आउटस्टँडिंग वेजेस 1,820 रुपये आहेत. करेक्शन करा, 1,820 रुपये आहेत आउटस्टँडिंग वेजेस. आणि सॅलरी 1,080 रुपये आहे आउटस्टँडिंग. ₹1,080 रुपये. लायबिलिटी साईड आपण आधी कंप्लीट करून घेतली आहे. कॅपिटल, त्यानंतर लोन, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग वेजेस 1,820 आणि आउटस्टँडिंग सॅलरी 1,080 रुपये. लायबिलिटी साईड कंप्लीट करून घ्या. आता ॲसेट साईडला या. ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग इनर कॉलमला घ्या 80,000 रुपये. लेस डेप्रिसिएशन 2.5% किंवा 2.12 लिहिले तरी चालतील, 2,000 रुपये. आउटरला 78,000. मशिनरी इनरला घ्या 50,000. लेस डेप्रिसिएशन 5%, 2,500. आउटरला 47,500. पेटेंट इनरला 20,000. लेस डेप्रिसिएशन 10%, 2,000. आउटरला 18,000. फिक्स्चर इनरला 15,000. लेस डेप्रिसिएशन 10%, 1,500. आउटरला 13,500.
6% इन्व्हेस्टमेंट जी कॅशबुकला होती 8,000 रुपये. त्यानंतर आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट सेल्फ ॲडजस्टमेंटमध्ये आपण कॅल्क्युलेट केलेले आहे, त्याचा सेकंड इफेक्ट 240 रुपये. त्यानंतर सन्ड्री डेटर्स इनर कॉलमला घ्या 60,000 रुपये. त्यातून RDD मायनस करा 5%, 3,000. 60,000वर 5%, आउटरला 57,000. बिल्स रिसिवेबल इनरला घ्या 21,600 रुपये. लेस प्रोव्हिजन 5%, 5% प्रोव्हिजन 1,080 रुपये. आउटरला 20,520 रुपये. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक जो रिमेनिंग ट्रान्झॅक्शनमध्ये दिलेला होता 59,000 रुपये. बँकेचा बॅलन्स जो कॅशबुकच्या पेमेंट साईडला शेवटी दिलेला होता 220 रुपये आणि कॅश 1,580 रुपये. बॅलन्स शीट टॅली करा. बॅलन्स शीटची टॅली टोटल येते 3,03,560 रुपये. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला पुन्हा एकदा बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आणि जे आधीचे एक्स्ट्राचे अकाउंट होते ते दाखवते. आधी बॅलन्स शीट ज्यांचं राहिलं असेल त्यांनी लिहून घ्या. बघा प्रॉब्लेम होता हा 5 नंबरचा फतेचंद गोरेचा. आपण फर्स्ट सन्ड्री डेटर्स अकाउंट काढलं एक्स्ट्रामध्ये. सन्ड्री डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट केला, तो आलेला आहे 60,000 रुपीज. त्यानंतर बिल्स रिसिवेबल अकाउंट काढलं. बिल्स रिसिवेबलचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट केला, तो आला 21,600 रुपीज. त्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट काढलं. क्रेडिटर्स अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट केला, तो आलेला आहे 78,660 रुपीज. त्यानंतर बिल्स पेएबल अकाउंट काढलं. बिल्स पेएबलचा क्लोजिंग बॅलन्स आपण फाइंड आउट केलेला आहे, तो आलेला आहे 26,600 रुपये. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट काढलं. ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड जे आयटम होते ते पोस्टिंग करून ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. ग्रॉस प्रॉफिट आपला कॅल्क्युलेट करून आलेला आहे 41,800 रुपये. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढलं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट पोस्टिंग केला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेड जे आयटम होते त्यांची पोस्टिंग करून नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला आहे. नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करून तो आलेला आहे 18,740 रुपये. आणि सर्वात शेवटी बॅलन्स शीट तयार केलं. बॅलन्स शीट तयार करून ॲसेट साईडला ॲसेट्स आणि लायबिलिटी साईडला लायबिलिटीज विथ ॲडजस्टमेंट पोस्टिंग केल्या आणि बॅलन्स शीट टॅली केलं. बॅलन्स शीट आपलं टॅली झालेलं आहे 3,03,560 रुपयांना. बॅलन्स शीट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आणि जे एक्स्ट्राचे अकाउंट होते त्यामध्ये बिल्स पेएबल, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स रिसिवेबल आणि सन्ड्री डेटर्स अकाउंट. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. हे सन्ड्री डेटर्स अकाउंट, हे बिल्स रिसिवेबल अकाउंट, त्यानंतर हे सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स पेएबल अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, ग्रॉस प्रॉफिट शोधला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नेट प्रॉफिट शोधला आपण, आणि लास्ट बॅलन्स शीटला ॲसेट्स आणि लायबिलिटीजची पोस्टिंग केले, बॅलन्स शीट टॅली केलं.
इथे आपला 5 नंबरचा सिंगल एंट्री सिस्टीमचा किंवा अकाउंटिंग फॉर इनकम्प्लीट रेकॉर्डचा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे.